तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व त्यांचं मार्गदर्शन मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहे। तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर भाऊ, तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा। विठ्ठल अहमदास मिरासे, राहणार डोंगरगाव पूल, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली। बरं, तर मला सांगा, हा दुग्ध व्यवसाय तुम्ही कधीपासून करता? हे आमच्या आजोबापासून आमचा चालू आहे व्यवसाय, म्हणजे पारंपरिक दुग्ध। बरं, आणि तुम्ही कधीपासून याच्यामध्ये लक्ष घातलं दुग्ध व्यवसायात, शेतीमध्ये? कमीत कमी 7-8-10 वर्ष। 7-8-10 वर्ष। बरं, तर आपल्याकडे आता किती म्हैस आता? 6-7 म्हशी आहेत। 6-7 का? 7 म्हशी। बरं, तर मला हे सांगा भाऊ, हे शेड कधी बांधले तुम्ही? 2 वर्ष। 2 वर्ष का? अगोदर घरीच राहायच्या गोठ्यामध्ये म्हशी। बरं, 2 वर्षापासून शेतात आहे। हां, तर शेडला अंदाजे किती खर्च आला असेल? किती बाय? तिला आता 2 लाख रुपये खर्च आला। 2 लाख रुपये का? बरं बरं, किती बाय किती असेल? हे 30 बाय 30 आहे। 30 बाय 30 का? बरं, तर मला सांगा, ही म्हैस तुमची घरची आहे का विकत आणलेली आहे? हे गेल्या वर्षी विकत आणलेली आहे। हे सगळ्यात आणलेली आहे, फक्त 2 म्हशी घरच्या आहेत। बरं, विकत आणलेली आहे का? तर मला सांगा, ही कितीला विकत आणली? ही आणली होती गेल्या वर्षी 75,000। 75,000 का? गाभण होती का दूध देते? बरं, मग असं का? पहिला रू आता दूध देते का? आता विली ना, आता काल परवा 15 दिवस। बरं, हे हिचं वगार आहे का? बरं, तर मग मला सांगा, किती लिटर दूध देते आता ही? देते आता 3.5-4 लिटर। 3.5-4 लिटर एका टायमाला? बरं, तर मग मला हे सांगा, आता ही दुसरी म्हैस आहे, ही विकत आणलेली आहे घरची आहे? विकतच आणली। बरं, कितीला आणली? 65,000। 5 महिने झाले आम्हीला। बरं, ही 3.5 लिटर। 3.5 लिटर एका टायमाला। बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांच्या ह्या 2 म्हशी आपण मधात पण जाणार आहोत। आणि हे काय, ही म्हैस घरच्या म्हशी। हे वगार आहे का? बरं, घरचीच आहे का? आता ही गाभण कधी जाईल? आता ही जाईल हिवाळ्यामध्ये। हिवाळ्यामध्ये का? बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांचं इथं शेत आणि आखाडा, कसं प्रसन्न वातावरण आहे शेतामध्ये। तर मला सांगा, इथं शेती किती आहे तुम्हाला? 13-14 एकर का? बरं, आणि ही जी म्हैस आहे तू मध्यात बांधली, ही घरचीच आहे। ही घरची आहे का? आता गाभण आहे? विलेली आहे? दूध देते। किती लिटर देते? ही आता द्यायली 2-2 लिटर द्यायली, पहिल्यांदा सुरुवातीला 3-3 लिटर। बरं, ही म्हैस? हे 2 नवीन आणले आम्हाला, 2 महिन्यात विकत आणल्या का? ही कितीला आणली हो? ते 80,000। 80,000 2? बरं, मग आता गाभण आता नाही, आता विलेल्या आहेत 2 महिने विल्या का? किती लिटर दूध द्यायला आता? 3-4 लिटर, 4-4 लिटर। 3-4 लिटर। आणि ही म्हैस? 3.5-4 लिटर एका टायमाला? विकत आणली घरची? ही गेल्या वर्षी तिच्यासोबत विकत आणली। कितीला आणली? ती 70,000। 70,000ला? आता किती 4 लिटर दूध देते म्हणाले इकडे? बरं, मग मला सांगा, आता हे सकाळपासून याचं नियोजन कसं करतात खाण्याचं? सकाळी यांना 10-11 वाजता चरायला सोडायची। बरं, 4 वाजता कुठं घालायची। हां, आणि संध्याकाळी कुठं खायला टाकायची। बरं, मग संध्याकाळी काय टाकता? काही गवत, गजरा, कडू। बरं, आता ऊस चालू आहे, ऊसाची वाढी। असं का? तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांचं नियोजन कसं चालू आहे। तर आता एकंदरीत सर्व दूध तुम्ही डेअरीला देता का काय? डेअरीला, घरी गावामध्ये वरवे आहेत, बळापूरला वरवे आहेत। बरं, तर डेअरीला काय लिटर प्रमाण जाते दूध आपलं? डेअरीला 50 रुपये ना? बरं बरं, तर मग एकंदरीत किती येते हप्त्याला, म्हणजे दुग्ध व्यवसायातून? 1,500 रुपये पडते सरासरी। 1,500 रुपये रोज? बरं, आणि ढेप वगैरे यायला? ढेप थोडी आहे, अर्धा किलो टावर एक टाइम चालू। एक टाईम? एकंदरीत महिन्याकाठी किती खर्च जाते तुमचा ढेपीमध्ये? ढेपीमध्ये 4-1 हजार रुपये जाते। 4-1 हजार रुपये, तर निव्वळ नफा 25-20-25 हजार रुपये होऊ शकते। तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांनी आपल्याला दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन केलं। आणि याच्यासाठी चाऱ्यासाठी स्पेशल काय वावर ठेवलं का? कडोळ पेरतो ना, कडोळ, गजरा गवत लावतो। अर्धा 1 एकर यांच्यासाठी? बरं, आणि म्हशी एवढ्या राहतातच का तुमच्या इथं वर्ष? कंटिन्यू 6-7 ढोरं दुधाची राहणार। बरं, आटली की एक विकायची, नंतर दुसरी घ्यायची। असं आहे का? असं चालू आहे। बरं, तर 6-7 म्हशी कंटिन्यू दुधाची। बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांचं हे दुग्ध व्यवसाय नियोजन यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे।
आणि याच्यातून बोध घेऊन तुम्ही पण शेतीला जोड व्यवसाय दुग्ध व्यवसाय करावा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. जय जवान जय किसान.